हाय नमस्कार, काय म्हणता, कसे आहात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझ्या चॅनलवर मी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओज टाकत असते आणि रिसेंटली थ्रेड अँड ठुमका सुरू झाल्यापासून अनेक व्हिडिओज तुम्हाला थ्रेड अँड ठुमका रिलेटेड पाहायला मिळत आहेत. अनेकांचे प्रश्न असतात की आम्ही या साड्या ऑर्डर कशा करू शकतो, तर त्याचा नंबर आम्ही वारंवार दिला आहे शॉर्ट्सवर. तुम्ही व्हॉट्सॲप थ्रू ऑर्डर करू शकता. 9167253788 हा व्हॉट्सॲपचा नंबर आहे. त्यावरनं तुम्ही तुमच्या आवडीच्या साड्यांचे स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सॲप थ्रू ऑर्डर्स प्लेस करू शकता. हे झालं पहिलं. आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली जेव्हा मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओज थ्रू जात होते की खूप दिवस झाले मेकअप व्हिडिओ केला नाही आहे आणि बऱ्याचशा व्हिडिओजवरती ही कमेंट असतेच की छान मेकअप झाला आहे, एकदम नॅचरल मेकअप झाला आहे, मग तू कुठून केला आहेस, कोणी केला आहे किंवा कसा केला आहे. म्हटलं आज त्याचा एक व्हिडिओ करूया आणि एकदम जेन्युइन म्हणजे ॲब्सोल्युटली जेन्युइन व्हिडिओ असणार आहे. हा माझा पाऊच आहे जो मी आत्ता रिसेंटली गोव्याला घेऊन गेले होते, तो हा पाऊच आहे. आता या पाऊचमध्ये मी जे काही घेऊन गेले होते मी फक्त त्यातनंच प्रॉडक्ट्स यूज करून त्याचा व्हिडिओ करणार आहे आणि त्यापेक्षा एक्स्ट्रा काहीच दाखवणार नाही आहे. ह्या बेसिक सामानातनं आणि खूप मिक्स्ड सामान आहे. असं काही एकाच पर्टिक्युलर ब्रँडचं वगैरे असं काही नाही आहे. खूप वेगवेगळं चोरलेलं खुशबूकडनं वगैरे वगैरे असं सगळं पण सामान आहे यामध्ये. तर त्यातनं एक रेग्युलर मेकअप कसा करावा हे मी आज दाखवणार आहे. इनफॅक्ट एक्झिबिशनला सुद्धा अनेक जणी येतात आणि त्या म्हणतात की म्हणजे एक्झिबिशन संपल्यानंतर असे मेसेजेस असतात की तुझा मेकअप पाहिला, खूप नॅचरल दिसत होता, खूप छान दिसत होता, एवढी शाईन कशी काय होती वगैरे. एकंदरच एक्झिबिशनमध्ये इतकं एक्झिबिशन असतं की मोस्टली फेस ऑइली होतो, सो इट्स नॉट रिअली अ शाईन आय वुड से. पण म्हटलं की हा जो गो टू मेकअप आहे तो कसा करते मी, हा तुम्हाला व्हिडिओ करूनच दाखवावा. सो फर्स्ट ऑफ ऑल प्रेप तर तुम्हाला माहिती आहे, बेसिक कुठलंही मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या स्किनप्रमाणे लावू शकता. आणि भात ठेवला आहे चढला. ओके, काहीच टेन्शन नाही, काही झालेलं नाही आहे. ऑल ओके, ऑल ओके. ओके, तर थोडंसंच लागलं आहे खाली. सो मी तो आता व्हिडिओ दाखवणार आहे. कुठल्याही तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता. सनस्क्रीनसुद्धा तुमच्या सोयीचं लावू शकता. आता माझ्या डर्मॅटने मला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर दिला आहे त्यामुळे मी ते वापरते. पण ते अर्थात कदाचित तुम्हाला अवेलेबल नाही होणार कारण की ते त्यांच्या ब्रँडवर त्यांच्या क्लिनिकचं आहे. बट अदरवाईजसुद्धा जर का एखादं माझ्या आवडीचं मॉइश्चरायझर मला आठवलं, अर्थात बरेच आहेत, तर मी ते टॅग करून ठेवते या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही तसं शॉपिंग करू शकता. दॅट टू स्टार्ट विथ, जर का खूप डाग असतील चेहऱ्यावरती, स्कार्स असतील, पिंपल मार्क्स असतील, तर कन्सिलर यूज करू शकता. मॅकचं कन्सिलर खूप चांगलं आहे, पण आता सध्या माझ्या फेसवरती तेवढेसे नव्हते डाग, त्यामुळे मी ते कॅरी नव्हतं केलं. अँड ॲज आय टोल्ड यू, ह्यामध्ये जे जे आहे तेवढंच मी दाखवणार आहे. सो मी आता पहिले ह्यातनं सगळं सामान बाहेर काढते आणि त्याचा व्हिडिओ करते. हे सगळं सामान मी कॅरी केलं होतं. ठीक आहे, आता मी वन बाय वन दाखवते कसं काय वापरलं आहे ते. ओके, सो रेग्युलर बेसिसवर मी प्रायमर वापरत नाही. मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावून मग मेकअप करते. सो आता डिरेक्टली आपण फाउंडेशनपासून सुरुवात करूया कारण प्रेप ऑलरेडी झाला आहे. तर हे आहे माझं फाउंडेशन जे मी यूज करते. खूप चांगलं फाउंडेशन आहे, खूप छान कव्हरेजसुद्धा आहे, लाईट वेटसुद्धा आहे, क्रीजेस खूप कमी होतात, खूप केकी नाही आहे. सो ज्या गोष्टी मी ऐकून मला माहिती आहेत की हे डूज आहेत मेकअपचे आणि हे डोंट्स आहेत, तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंटली स्किनला याचा कुठलाही त्रास होत नाही. खूप चांगलं आहे. थोडंसं महाग आहे हे, आय थिंक हे 4,000चं वगैरे असावं, 800 किंवा 4,000. महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या फाउंडेशनच्या शॉपिंगसाठी जाल तेव्हा मेक शुअर की तुम्ही तुमच्याच स्किन टोनचं फाउंडेशन घ्याल.
सो बऱ्याचदा असं होतं की आपण घाई गडबडीत जातो आणि थोडंसं ओव्हरवेल्मिंगसुद्धा असतं तिथलं वातावरण, कारण की सगळेजण आपल्याकडे येतात आणि विचारतात की काय हवं आहे तुम्हाला, कुठलं हवं आहे, हे ट्राय करा, ते ट्राय करा. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं अशा वेळेला, कारण सगळ्यांना आपापले ब्रँड प्रमोट करायचे असतात अशा वेळेला, जेव्हा आपण असं सफोरा किंवा टीरामध्ये जातो जिथे भरपूर ब्रँड्स असतात. तर मग अर्थात ते आपल्याला हेल्प करण्याचा प्रयत्न करत असतात. सो जस्ट बी शुअर की तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज सांगाल की तुम्हाला कव्हरेज किती चांगलं हवं आहे, तुमची स्किन कुठल्या टाईपची आहे आणि कसं तुम्हाला तुमच्या स्किनचं प्रॉपर लॉंग लास्टिंग असं फाउंडेशन हवं आहे जे तुमच्या स्किन टोनला मॅच होईल. आता तुम्हाला इथून पुढे कितीही वेळ लागला ते फाउंडेशन फायनल करायला तरी चालेल. तुम्ही ते नाही घेतलं भरपूर ट्राय करून तरीही चालेल, पण मेक शुअर की तुम्ही 100% शुअर आहात की तुमच्या चेहऱ्याला मॅच होईल असंच ते फाउंडेशन आहे, तुमच्या स्किनला मॅच होणारच असायला हवं ते. आणि बऱ्याचदा असंही तुम्ही केलं तर चालणार आहे की फाउंडेशन म्हणजे लावून तुम्ही जा जरा मॉलमध्ये फिरून वगैरे या, मग ते किती लास्ट केलं आहे ते बघा, तुम्हाला त्याचा काही त्रास झाला आहे की नाही ते बघा आणि मग तुम्ही शॉपिंग करा, तसंही चालणार आहे. सो आता हे फाउंडेशन मी डिरेक्टली तुम्हाला बोटाने लावू नका ते, कारण की मी त्याचा तो स्पॅट्युला कुठेतरी राहिला आहे, तो पॅक येते. मी टॅन झाले आहे गोव्यात थोडीशी, तर कदाचित आत्ता तुम्हाला हे वेगळं दिसू शकतं, बट ते इतकं छान मर्ज होतं ना. सी अतिशय म्हणजे अतिशय धांदरट मी मेकअप करून दाखवते, बट तुम्ही बघा. हे मी आता तुम्हाला दाखवायलाच नव्हते, नंतर मी ते ब्रशने मर्ज करणार आहे. कळते तुम्हाला किती छान मर्ज होतं आहे. इतकं चांगलं मर्ज व्हायला पाहिजे, म्हणजे आपली मान वेगळी आणि ते वेगळं असं अजिबात वाटलं नाही पाहिजे. हे बघा, आता फक्त गालांना लावलं तरी पण असं खूप वेगळं काही वाटत नाही आहे की बाबा हिचे कपाळ का एवढं वेगळं दिसते. आता मी कपाळाला सुद्धा लावते. हातच मजबूर आणि अतिशय क्लमझी असा मी तुम्हाला करून दाखवते, बट दॅट्स ओके. काहीच्या वेळेला असंच मेकअप करते मी. ओके, तुम्ही जवळला पाहिला तर तसा खूप कमी मेकअप केला आहे तो. हे माझ्याकडे ब्रश आहे, मॅकचं ब्रश आहे. हे खूप आता जवळपास 2 वर्ष तरी कन्फर्म मी वापरते आणि खूप मस्त ब्रश आहे हे. प्लीज कुठे मिळालं तर घेऊन टाका. मॅक आहे, मॅक. ओके, हा प्रोफेशनल मेकअप नाही बरं का. चला बाहेर फिरायला जाऊ मेकअप, किंवा चला मॉलमध्ये मेकअप, किंवा हॉलिडे मेकअप, किंवा आपल्याला पण बघते मेकअप, तशातला मेकअप आहे हा. आपला आपला अंदाज आपल्यालाच येतो, त्याच्यात फार काही डोकं लावणार का नसतं. आता जे खरंच खूप प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट समजा तुम्ही चुकून जरी बघत असाल, आय एम सॉरी. मी जर का काही रूल्स ब्रेक करत असेल त्याची शक्यता खूप दाट आहे, कारण की मी खूपच बिगिनर लेवल दाखवते. हे झाल्यानंतर मग मी काय करते, माझी आवडती गोष्ट, हे पिक्सीचं ब्लश आहे हे. आता याची शेड वगैरे सगळं गायब झालं आहे. तुम्हाला जर का दिसलं तर तुम्ही बघा, कारण की हे खूप जुनं आहे आता. ठीक आहे, सो हे तर म्हणजे माझ्या आवडीचं प्रकरण आहे. आधी मी घासायचे, आता मी तसं नाही करत. तर थोडंसं असं हे बघा, जस्ट करेक्ट अमाऊंट ऑफ ब्लश. ओके, मध्येच मी गायब झाले होते कारण सुरूचा कॉल आला होता. आम्ही ॲक्च्युली चाललो आहे जयपूरला समर कलेक्शन कस्टमाइज करून घ्यायला, सो त्याची जरा तयारी सुरू आहे. ओके, सो तुम्ही बघू शकता हे कसं आता एकदम छान. मी खरंच काही नाही केला मधल्या गॅपमध्ये. सो हे थोडंसं असं हातानेच मी असं करून घेतलं. ठीक आहे, सो आत्ता पहिल्या फ्रेम वर्सेस आत्ताची फ्रेम, पहिली फ्रेम वर्सेस आत्ताची फ्रेम मी विजिबली खूप वेगळी आणि चांगली दिसते.
ही आयब्रो पेन्सिल मी यूज करते सध्या. ही थोडी महाग आहे पण वर्थ आहे बरं का. प्रिसाइजली माय ब्राउ पेन्सिल ही कुठली आहे माहिती आहे, ही बेनिफिटची आहे. ही बेनिफिटची पेन्सिल आहे. हा बेनिफिट आहे, खूप चांगली आहे. मी ह्याची पण लिंक टाकते. आता ही चांगली आहे याचं कारण यूज करायला अतिशय मस्त. Here we go. Okay. खूप नाही करणार आहे मी, कारण खूप केल्यानंतर लगेच चेहऱ्यात बदल पडतो. पण हे बघा, हे असं एवढं जरी एंडला केलं म्हणजे थोडं डेफिनेशन असं दिलं ना की लगेच चेहऱ्यातच फरक पडतो. ते मी इथलं करून दाखवते. आयब्रोज तर मी खूप महिन्यांमध्ये केल्या नाही आहेत, नाहीच करत मी ॲक्च्युली आयब्रोज. खूप दुखतं एक गोष्ट आहे आणि ते ॲक्च्युली शेप द्यायला बरे तेव्हाच आहेत जेव्हा ते केलेले नसतात. तर थोडा स्कोप असतो तुम्हाला शेप देण्यासाठी. सी ही जास्त चांगलं झालं ना साईड. सांगितलं असेल व्हिडिओजमध्ये, जेव्हा बाहेरसुद्धा इव्हेंटला वगैरे माझा मेकअप करतात तेव्हा आयब्रोज मीच माझे करते. मी ते कोणाकडे देऊच शकत नाही, कारण मी 2-3दा असं झालं आहे की एक आपल्याला आयब्रोजची सवय असते आणि आयब्रोज कॅन इट इज अ गेम चेंजर. म्हणजे तुम्ही आयब्रोज कसे करता याप्रमाणे अनेक गोष्टी चेंज होतात. ॲक्च्युली मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवूसुद्धा शकते. लेट्स गो टू ट्राय. आता ही साईड मी केली नव्हती ना आतनं, आता ही मी थोडी डार्क करून दाखवते आणि थोडी आत घेते. ओके, चेंज्ड. थोडं आत घेतलं, चेहरा अजून थोडा चेंज झाला. आता हे तुम्हाला कळतं आहे का मला माहिती नाही, बट आपलं आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला कळतं. बट येस, चेहरा खूप बदलला आहे. ओके, प्रिटी मच डन. आता आय शॅडो पॅलेट, त्यातला हा ब्राऊन कलर तुम्ही बघू शकता खूप जास्त यूज झालेला आहे बऱ्यापैकी. सो तोच मी यूज करणार, तोच आता मी बोटानेच लावणार आहे. हा असा सी द डिफरन्स. एक लगेच थोडा एक ब्रेक मिळतो आहे चेहऱ्यालाच. आधी मला आय शॅडोचं तेवढं महत्त्व नव्हतं, पण आत्ता मला ते कळलं आहे, त्याच्यामुळे ते मी रेग्युलरली यूज करते. सी छान दिसतं आहे ना. सो मी हे असंच लावते. आता करंगळी घेऊन हे जे ह्यातलं शिमरी पार्ट आहे तो मी इथं थोडासा कोपऱ्यात लावणार आहे. का? कारण ते छान दिसतं. दिसतंय का? हे थोडंसं इथे नाकावर. ओके, गालावर. ही नवीन गोष्ट ॲड झाली आहे माझ्या पाऊचमध्ये, लायनर. अचानकच माझं जरा एक रील बघितली आणि अचानक असं झालं नाही यार आपण लायनर वापरलं पाहिजे. तर तेव्हापासून लायनर मला आधीपासूनच खूप छान लावता येतं, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी कॉन्फिडंट आहे. फक्त मी खूप सुरुवातीपासून लावत नाही हा लायनर, मी अशी लावते, मधनंच लावते मी लायनर. हे थोडं प्रॅक्टिस करा, जमेल. ॲक्च्युली एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त जे कराल ते एकदम कॉन्फिडेंटली करायचं. घाबरत लायनर केलं की मध्ये हल्लं. ओ माय गॉड, वेगळं आहे का थोडंसं ना? थोडंसं नीट असू शकतं.
लायनरने माझे तिळ जे आहेत तसं फाउंडेशनमुळे थोडंसं कवर होतं ना, मग ते पुन्हा एकदा हायलाईट केलं. टू फेस्टचा हा मस्कारा वॉटरप्रूफ आहे, संपत आला आहे. सो आता मी असा लावते. ओके, आता आहे आपल्याकडे काजळ. काजळ हवं असेल तर लावू शकतो, नाही तर नाही लावलं तरी चालेल. अजून एक गंमत आहे. सो ह्यातला जो ब्राऊन कलर आहे ना, तर तो असा थोडासा घेऊन त्याच्यात हा थोडा डार्क मिक्स करून मी ना कधी कधी हे पण करते. मी आता केलं नव्हतं कारण ते हसू शकतं, बट ते बघा असं घासायचं व्यवस्थित. किती चांगलं दिसतंय ना. ओके, सो हे हवं असेल तर लावू शकतो आपण. मी थोडंसं वरच्या साईडला लावते. छान दिसतं ना डोळे. काजळ करू का की राहू दे? राहू दे. आता काय फक्त लिपस्टिक राहिली आहे. हे रिसेंटली घेतलं होतं. बरं, काजळ कुठलं आहे? लॉरियल पॅरिसचं आहे. आणि हे किकोचं लिपस्टिक लायनर, हे सुद्धा मी खूप अंडर एस्टिमेट करत होते अनेक दिवस. तर हे बघा, लिप लायनरने खूप फरक पडतो, खूप फरक. यू सी. आता लिपस्टिक माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. सो ही एक कॉन्स्टंट आहे माझी लिपस्टिक, मेहर मॅकची. आणि आता ही रिसेंटली घेतली आहे मेबलिन सुपरस्टे. ही टेडीवाली आहे ना, पण ना त्याला थोडंसं असं त्याचं ना काय बरं म्हणतात, अशा गुठळ्या गुठळ्या होतात कधी कधी. सो त्याच्यामुळे आता मी तिला लावणार आहे, मी लावणार. पण ही खरंच लॉंग लास्टिंग आहे. फक्त जर का तुम्हाला सवय असेल करायची तर थोड्या गुठळ्या होण्याची शक्यता आहे. सो मी हे लावते. रेडी होत आपण. तो तुम्ही फर्स्ट फ्रेम टू लास्ट फ्रेम पाहिलात की आपला अगदीच ॲक्च्युली 10-15 मिनटामध्ये मेकअप झाला. त्यासुद्धा मी इतकी बडबड केली आहे त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला आहे. बट नाव यू कॅन सी की कसा पटपट मेकअप होऊ शकतो. आणि हा खूपच नॅचरल मेकअप आहे, ह्यामध्ये काहीच एक्स्ट्रॉर्डिनरी केलेलं नाही आहे. अजून एक गोष्टची करू शकतो आपण, ती म्हणजे आता ह्यातलं कुठलाही गोल्डन कलर घेतला आणि समजा मी हा असा इथे लावला, ओ हो 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 हो, म्हणजे जर का कुठे खरंच छान डिनरला वगैरे जायचं असेल तर खूप सुंदर दिसतं आहे. फक्त असं वर जिथे सेंटरला बुबुळ आहे तिथे मी हे लावते. आता अजून जर का हे इथे पण तुम्ही लावलं तर चेहऱ्याला एक अजून शार्पनेस येतो. सी, ना. सो मी सुद्धा हे असे ॲक्च्युली करत करतच शिकले, बघत बघतच शिकले. आणि आता मला फायनली तो जमतो, कारण की रेग्युलरली मला जवळपास 10 वर्ष शूटिंगसाठी रोज मेकअप करायचा असायचा. सो तसं मी शिकले. रोज थोडा थोडा मेकअप करा आणि खरंच कॉन्फिडन्स बूस्ट होतो. नो युअर कलर्स. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कुठले रंग सूट होतात, तुम्हाला कुठली लिपस्टिक सूट होते, तुम्हाला काजळ सूट होतं की नाही होत. मला आता पर्सनली वाटतं की मला दर वेळेला काजळ सूट होतं असं नाही आहे. थोडंसं स्वतःवरती एक्सपेरिमेंट करून बघा, तुम्हाला काय शोभतं आहे काय नाही, आणि त्याप्रमाणे मेकअप करा. पण मेकअपने एक काय बरं म्हणतात, असं एक फेमिनिटी आहे त्यामध्ये, फार छान वाटतं, आपला कॉन्फिडन्स बूस्ट होतो. डेफिनेटली ट्राय करा ह्या स्टेप्सप्रमाणे बेसिक मेकअप. बरं, या सगळ्यात तर मी गोष्ट दाखवलीच नाही आहे की हे सगळं झाल्यानंतर फायनली हे जे मॅकचं हे आहे स्टुडिओ फिक्स, त्याने मी हा एकदा सेट करून टाकणार आहे. सुद्धा थोडंसंच लावणार आहे. ठीक आहे. लिप बाम वरचेवर लावायला आहे की कधी तुम्हाला टचअप करावा असं वाटला लिप्स ड्राय झाल्यानंतर. हा आहे
आपला विश केअरचा लिप बाम महेश्वरा त्याने दिला होता. आणि हे खुशबूकडनं जे मी चोरलं होतं ते हे आहे. मध्येच मला एकदा हे थोडेसे प्लम्प लिप्स आपले असावेत असं वाटायचं, तर त्यामुळे मी तिच्याकडनं घेतलं होतं. ग्लॉस आवडत असेल तर तुम्हाला हे आवडेल. हे सगळं माझ्या पोटात जाणार आहे. बाय द वे मी खूप लिपस्टिक खाते. हे सगळे प्रॉडक्ट्स मी यूज केले आहेत. ब्लश ऑनसाठी वगैरे पिक्सी नसेल किंवा ते यूज करायचं नसेल तर अनेक अजून 10,000 ऑप्शन्स आहेत, तर तुम्ही हवे ते चूज करू शकता. पण हा असा एक गो टू लुक मी आज तुमच्यासमोर तयार केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये.